श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत? बरेच खबरे असले पाहिजे. आजची रेसिपी बघा आणि मेनू बघा, काहीच राहिलं नाही. तेल बघा ना पुरणमध्ये किती झालं, लय तेल होतं आज पुरणमध्ये. काय सांग, खीर ती रातच्याला काका नाही येतात जेवायला, काका आणि 2 डबेवाले आहेत त्यांना इलू इलू पुऱ्या एवढ्या राहिल्यात, त्या लोकांना लागतील पुऱ्या त्यांना. भात बघा, इलू इलू संपे जेवण. असे लोकांना जेवण द्यायचं आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा तरी. त्यांनी पण घर सोडून येतात, त्यांना पण असं वाटतं आपण कुठेतरी छान जेवा, घरचं जेवण मिळावा. कधी कधी ते पण लोक मिस करतात. माझ्या आईच्या हातची खीर कोणी मिस करतं, तर माझ्या आईच्या हातचा डाळ भात तो कोणी मिस करतं, माझ्या आईच्या हातचं हे ते. आपण त्यांना एवढं प्रेमाने जेवण दिलं ना मंडळी, तर त्यांना म्हणजे ते त्यांच्या आईला पण सांगतात, आई आज आमच्या डब्यावाल्याने हे जेवण दिलं, आई बाबा आज आम्ही हे खाल्लं. मग त्यांचे आई बाबा कसे म्हणतात, जिने दिली तिला सुखाचं राहू दे बाई, माझ्या पोराला चांगलं जेवण मिळालं, नाही चांगलं जेवण मिळालं बाई, त्या बाईला सुख. म्हणजे आपण त्यांचे पण आशीर्वाद घेतो. कसं असं नुसतंच आपण खानवळ चालवतोय, हां हे देऊ तेच देऊ, महागाई झाली, असं झालं तसं नाही हो मंडळी. महागाई झाले माहिती आहे मला, परवडलं पाहिजे माहिती आहे मला, पण परवडणार, नक्कीच परवडणार. मी लिहून देते तुम्हाला. कारण का तो जो माणूस जेवेल ना आपल्याकडे, तो त्याला सांगतो, अरे बाई किती एक नंबर जेवण देते, एक नंबर. आईच्या हातचा स्वाद आहे ह्यात, आईच्या हाताला, आईच्या हातचं. आणि सगळे मला डब्यावाले तेच बोलतात बरं का, तुम्हारा हम खाना खाते ना माँ की याद आती है. कभी एक जन तो बोला था एक दिन ना, मुझे बहुत रोना आया. बोले क्यों रोए भाई आप, क्यों क्या हुआ? मैं मतलब मुझे आपके हाथ का खाना खाया, मैंने मेरे माँ को बताया, माँ उन्होंने ऐसा ऐसा खाना बनाया, मुझे आपकी याद आई. पूरा आपकी तरह खाना बनाते नहीं, कुछ बाहर के मसाले, एकदम जैसे साधा खाना बनाते. मला तुम्हाला सांगते मंडळी, ऐकून एवढा आनंद वाटला ना, म्हणजे आतून बहरून आलं मला. अरे यार, आपण खरंच इतकं छान जेवण बनवतोय. म्हणजे कौतुक केलं, त्याच्या आईला सांगितलं. मग त्याच्या आईने त्याला बोलली, बाई बेटा तू जहाँ खाना खा रहे ना उधर ही खाना खा, भगवान उनको खुश रखे. मेरे बच्चे को मुंबई जैसी जगह में अच्छा खाना मिलना मुश्किल है. मुंबई जैसे जगह में लोग वड़ा पाव खाकर दिन निकालते, और तुझे इतना अच्छा खाना मिला. म्हणजे बघा, कुठंतरी आपली स्तुती होते, कुठेतरी आपला सराहना होतो. मग हेच पाहिजे ना आपल्याला. काय पाहिजे सांगा दुसरं? लोक आपल्या हातचं खावा, छानसे आपल्याला बोलावा. आणि तुम्हाला सांगते, मला खाऊ घालणं लहानपणापासून आवडतं. आणि कोणी माझं कौतुक केलं ना, मला अजून आनंद होतो, मी अजून भरून येते. बाबा माझं कौतुक झालं, मी अजून म्हणजे मग असं वेगवेगळ्या डिश बनवू वाटतात. तुम्ही पण असं करून बघा, एखाद्याला छानसं जेवण देऊन बघा, तो पण प्रसन्न होईल. तो पण म्हणजे दुसऱ्याला सांगेल तर छान जेवण. म्हणजे चेहऱ्याला किती छान गुलो आले ना मंडळी. मी मग माझा चेहरा बघतोय, हा ग्लो म्हणजे काय सांगू का मंडळी, फक्त तुमच्यामुळे. प्रॉमिस, स्वामी शपथ. तुमचे कमेंट जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येते ना, जेव्हा जेव्हा कमेंट वाचते ना तुमच्या सगळ्यांच्या, मला खूप आनंद होतो. मला उत्साह होतो, नवीन ऊर्जा मिळते. मी म्हणते ना, तुम्ही सगळे माझी एनर्जी आहात. मी कधी आजारी पडले ना, की तुम्ही सगळ्यांनी मला पहिलं फोन करा. फोन नंबर तू कसा देऊ मी तुम्हाला, मग आपण कमेंट करा, ताई तुम्ही कुठे. एका मुलीने, हां एक मुलगी आहे, ते सांगायचंच विसरली. जेव्हा मी व्हिडिओ नाही टाकले, कोण होती काय माहिती, तिने मला तिचं नाव नाही सांगितलं, पण बोलली काय होत आई तुम्ही बरं आहे का, तुमच्या व्हिडिओ नाही आज आल्या. अरे म्हटलं नाही बरी आहे. पण मला तो इतकं छान वाटलं ना. म्हटलं तुला माझा नंबर भेटला कुठून ग? तर बोलली कमेंटमध्ये नंबर होता तुमचा, कमेंटमधनं मी नंबर घेतला, तुम्ही कोणातरी गौरवला दिला होता. तर ती जी कोणी असेल ना, तिने प्लीज मला परत एकदा फोन करा बरं का. मला खूप आवडलं तुझा फोन आल्यानंतर, इतकं छान वाटलं ना. म्हणजे आतून जो असं वाटलं, हा आपल्याला विचारायला कोणीतरी आहे. तिने कमेंटमधनं माझा नंबर घेतला आणि मला कॉल केला. तर मला किती आनंद वाटला सांग. हे माझं पोट मध्ये 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 मध्ये. तू भात गरम कर ना. भात गरम नाही, भात घालायचंय. मग ह्याला बघा मंडळी, नाही याला खीर आवडत, नाही याला भात पुरी भाजी आवडत, नाही याला पुलाव आवडत, ह्याला फक्त चिकन आवडतं. हे बघ कसं चिकन, बघा कसं तोंड लपवून. तांदूळ दे धुवून मला, तिकडनं तांदूळ काढ. याच्यासाठी आता वेगळा भात घालायला लागेल. कालचं चिकन ठेवलं होतं, आता तो चिकन काय रोज माझा असंच असतं. चिकन मला त्याच्यासाठी काढूनच ठेवायला लागतो. बाकी तो असं
खाणारच नाही. बाकी असं काय तुम्ही त्याला असं देणार नाही, हे असं तसं. ती चिप्स आहे तसं ते. हा बनवते तू चिप्सचा पुडा तर खा. ते चिप्स खा ना. ए भाई तो लड्डू दे रे बेटा, दे रे उसको. हाँ मैं सकाळी त्याला डबा नाही देत. ए उसको दे चिप्स दे. दे रे बेटा दे. आज पोरं किती त्रास आहे. तुमची पोरं पण अशीच आहेत का? काय काय खाताना मला सांगा. माझी मुलं तर एवढी आई त्यांची छानसं जेवण बनवते, पण माझी पोरं गोड, त्यांना कुठली वस्तू गोड असं बघा किती चिडचिड करतो. बघितलं. तर चला त्याला भात घालते. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये, नंतरच्या व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ, नवीन कमेंट, सगळं काही नवीन नवीन. याला भूक लागलेली, ओरडायला लागला, ठॅन ठॅन टाकायला लागला, थैया थैया नाचायला लागला. तर त्याला मंडळी श्री स्वामी समर्थ. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. बाय.